इथं आपल्याला सस्पेन्स अकाउंटमध्ये 10,000 रुपीज दिसत आहेत, राईट. तर सस्पेन्स अकाउंट ऑफ ₹10,000 रिप्रेझेंट कॅश रिसिव्ड फ्रॉम अ सेल ऑफ सम ऑफ द मशिनरी ऑन 1/4/21. The cost of machinery was 24,000 and the accumulated depreciation thereon being 20,000. म्हणजे त्या जेवढी मशिनरी 24,000ची कॉस्ट होती आणि त्याच्यावरती 20,000चं डिप्रिसिएशन होतं. सो कॉस्ट मायनस डिप्रिसिएशन येणार WDV. सो WDV येणार 4,000 आणि 4,000ची मशिनरी आणि त्याला आपल्याला आपण 10,000ला विकली आहे. द बॅलन्स ऑफ प्लांट अँड मशिनरी गिवन इन ट्रायल बॅलन्स इज बिफोर ॲडजस्टमेंट ऑफ सेल ऑफ मशिनरी. म्हणजे काय सांगतं आहे की ही जी ट्रायल बॅलन्समध्ये मशिनरीची अमाऊंट दिलेली आहे ती बिफोर ॲडजस्टमेंट दिली आहे. म्हणजे 824मध्ये जी डिस्पोज्ड ऑफ केली त्याची पण त्याचं पण इन्क्लुजन केलेलं आहे. सो इथं काय केलं आपण बघा. प्लांट अँड मशिनरी ओपनिंग बॅलन्स 824 होता, बरोबर. डिस्पोज्ड ऑफ, आता ओपनिंग बॅलन्स काय ते देतानाच त्यांनी दिलेलं आहे की ॲट कॉस्ट. सो 824 ही कॉस्ट आहे, राईट. त्याच्यानंतर डिस्पोज्ड ऑफ कितीची केली आहे 24ची. आपण ही कॉस्ट घेतली 824 ही कॉस्ट आहे त्यामुळे 24 पण कॉस्टच घेतली. 824मधून 24 गेले तर करंट इयरमध्ये आपण इयर एंडला बॅलन्स शीट बनवतो आहे. सो त्या इयर एंडला आपल्याकडं 800ची मशिनरी शिल्लक आहे. त्याच्यामुळं कॉस्टमधून कॉस्ट घालवली आपल्याकडे एवढी मशिनरी शिल्लक आहे. कॉस्ट प्लांट अँड मशिनरी ॲट कॉस्ट. आता आपण आपण काय करतो की बॅलन्स शीटमध्ये आपण WDVमध्ये रेकॉर्ड करतो मशिनरी. सो कॉस्ट मायनस डिप्रिसिएशन येणार क्लोजिंग बॅलन्स. पण डिप्रिसिएशन किती मायनस करायचं तर इथं आपल्याला त्यांनी प्रोव्हिजन फॉर डिप्रिसिएशन दिलेलं आहे 150. आता 150 कितीवरचं डिप्रिसिएशन आहे तर हे जी 824 होते 824वरती 150चं डिप्रिसिएशन होतं. पण आपण त्यातली 24 डिस्पोज ऑफ केलं म्हणून ते 24वरचं डिप्रिसिएशन मायनस केलं. सो याच्यामधून म्हणजे ॲक्युम्युलेटेड डिप्रिसिएशन किती झालं 150 मायनस 20 याच्यावरतं 20 आणि मग एवढं डिप्रिसिएशन होतं. प्लस म्हणजे आत्तापर्यंत 800 म्हणजे काय झालं याचा अर्थ 800वरती म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला एवढं मायनस करायला लागणार आहे. प्लस करंट इयरचं डिप्रिसिएशन किती मायनस करायचं आहे तर 800चे ही जी करंट इयरमध्ये जेवढी मशिनरी शिल्लक आहे त्याचे 10% म्हणजे 80. सो एवढं प्लस करंट इयरचं डिप्रिसिएशन 210 एवढं मायनस केलं तर करंट इयरमध्ये एवढं अमाऊंट राहिली. सो ती जाणार 590ची अमाऊंट जाणार कुठे बॅलन्स शीटमध्ये. तर इथं नेक्स्ट काय दिलेलं आहे सस्पेन्स अकाउंट ऑफ ₹10,000 रिप्रेझेंट्स कॅश रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ मशिनरी. आता सस्पेन्स अकाउंटचं काय ट्रीटमेंट जाणार तर काहीच नाही, कारण ती जी 10,000ची अमाऊंट आहे ती ॲक्च्युली कॅशमध्ये ही जी कॅश आहे एकतर कॅश ॲट बँक असेल किंवा कॅश इन हँड असेल त्याच्यामध्ये ती ॲड केलेली आहे. कसं तर कसं तर ॲट द एंड ऑफ द इयर हे जे ट्रायल बॅलन्स आहे ते ॲट द एंड ऑफ द इयर दाखवलेली आणि ॲट द एंड ऑफ द इयर आणि ही जी मशिनरी सोल्ड केली ती इयर स्टार्ट ऑफ द इयरला गेली. सो त्याच्यामध्ये स्टार्ट ऑफ द इयरला सेल केली त्याच्यामध्ये ड्युरिंग द इयर आपण कॅश इन हँडमध्ये इन्क्लुडेड केलेलं असणार आहे. सो सस्पेन्स अकाउंटची काहीच ट्रीटमेंट नाही आहे.